हाय एव्हरीवन, मी सुषमा, सगळ्यांची जवळची मैत्रीण. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर माझी आज चाललेली आहे सकाळची तयारी. तुम्ही बघता इथे दृश्य काय दिसतंय ते पहा. माऊलींचं पालखी दर्शन तुम्हाला आज होणार आहे इथे. थोडक्यात चला सर्वजण पंढरीला आजच्या व्हिडिओच्या मार्फत. आमच्या इथे ना ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येते आणि एकदम मोठीच्या मोठी म्हणजे वारी पंढरीकडे जाण्यासाठी न रवाना होते इथं आमच्या इथून जवळूनच. तर त्याच्यासाठी आमची जायची तयारी चाललेली. सकाळी सकाळी मी इथे खिचडी केलेली 1 किलोची आणि ती डब्यात भरून देते आहे नेण्यासाठी तिथे वाटप करायला वारकऱ्यांना, आणि सगळेजण खातील ही अपेक्षा करते मी आवरून बसलेली बाहेर जाऊन, आणि ह्यांनी येतच होते परत मला नेण्यासाठी तिकडे. तर चला तुम्ही पण माझ्यासोबत पहा वारीचा मोठा सुंदर सोहळा रंगलेला असतो इथे. ज्ञानेश्वरांची पालखी चा एक वेगळाच आनंद असतो दरवर्षी आमच्या मनात. त्याच्यामुळे गावातून शहरातून आणि छोट्या मोठ्या खेड्यापाड्यातून लोक इथे येतात. आणि ना आमच्या इथे तर एक जत्राच भरते खूप मोठी. खूप प्रसन्न वाटतं, आनंद वाटतं आणि सगळीकडे आनंद उत्सव असतो. त्या दिवशी सगळ्यांना सुट्ट्या देखील असतात. चला तर मग माझ्यासोबत तुम्ही पण पालखीचा थोडासा आनंद घ्या आणि मला सांगा कसं वाटतंय ते. इथे आदेश बांदेकर भाऊजी आपले आले होते, सगळ्यांचे लाडके प्रमुख पाहुणे म्हणून आले होते ते. त्यांना पाहण्यासाठी मी तिथे गेली आणि ते उतरले खाली आणि मग मी तिथूनच शूट केले थोडंसं. पहा तुम्ही किती मस्त आहे सजवलेला मंडप वगैरे आहे ना. खूप छान वाटतं मैत्रिणींनो, खूपच भारी वाटतं. एकदम वयस्कर माणसं, म्हातारे म्हणा, छोटी मुलं म्हणा, किती म्हणजे लहानापासून मोठ्यांपर्यंत माणूस इथे जमलेला असतो आणि कुठून कुठून आलेले असतात. हे दृश्य पहा. हे बघा पाळणा आणि त्या हट्स दिसतात तुम्हाला रेड रेड. त्यांच्यामध्ये दुकाने असतात, पाळणे, मिकी माऊस, ते जम्पिंग जपांग मुलांचं खूपच छान असतं दृश्य. आणि ते स्वराली म्हणत होते आमचे फोटो काढा, मग मी त्यांचे फोटो काढून घेतले आधी आणि तसाच व्हिडिओ पण चालूच ठेवला, त्याच्यामुळे तो उभा आलेला आहे. पालखी यायचं म्हटलं ना तर आधीपासूनच आम्हाला महिनाभर म्हणजे त्याचं चाहूल लागलेली असते, हा कधी येते कधी येते इथं, म्हणून त्याची वाटच पाहत असतो आम्ही. आणि दर्शन घेण्यासाठी सुद्धा मन एकदम आतुर झालेलं असतं माऊलींच्या पादुकांचं. तर एक नवीनच सकारात्मक प्रेरणादायी आणि ना ऊर्जेने भरभरून असलेली माऊलींच्या सेवेसाठी आणि भेटीसाठी विठ्ठलाच्या, त्याच्यासाठी शक्ती आणि भक्ती ह्या लोकांना ना माऊली खूप खूप देतात, भरभरून देतात. त्यांच्यापर्यंत पायी पायी जाणं खूपच एक अशक्य गोष्ट आहे. आपण म्हणजे तरुण असताना असं एवढं चालत नाही, पण म्हातारे लोक कुठून येतात, एवढे येतात भाविक, आणि किती किती वर्ष ते पायी वारी करत असतात. इथे पहा, ह्या पण खूप लांबून आलेल्या बायका आहेत, तर त्यांचं थोडंसं मी शूट केलं. आणि हे ट्रकसुद्धा आहेत ना, नावं हे बॅनर लिहिलेले, तर ते लांबच्या लांबच्या गावचे असतात. तर त्याच्यामध्ये जेवणा खाण्याची सोयीचे सगळं असतं त्यांचं, आणि लोक पायी जात असतात. ट्रॅक्टर, पाण्याची सोयसुद्धा काही भाविकांनी केलेली असते वारीच्या. पाहताय तुम्ही टँकरसुद्धा असतात, भरभरून नेतात, कुठे गैरसोय होऊ नये कोणत्याच वारकऱ्याची, त्याच्यासाठी दवाखाने पण असतात म्हणजे मध्ये मध्ये लावलेले लोक किंवा गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी सेवा द्यायला भाविकांना, वारकऱ्यांना, वयोवृद्ध माणसांना. इथे पहा बायका कशा आनंद घेत आहेत, वारकरी. हाच आनंद आहे पालखीचा, आणि आनंदी राहण्याचा एक थोडासा प्रयत्न असतो. घरातल्या जबाबदाऱ्या वगैरे थोड्याशा बाजूला ठेवून. पुरुष लोकही बघा तुम्ही, इथे तुम्हाला दिसत असेल, मस्त फुगडी खेळत आहेत. आणि बाजूला पहा सगळा परिसर एकदम ना दुमदुमून गेला आहे पंढरीच्या नादात. पाहिलं का, भेळीला नावसुद्धा माऊली भेळ म्हणून दिलेलं आहे. का तर लोकांनी पटकन येऊन भेळ घ्यावी असं असेल त्याचं. आणि ते पहा, खूप छान खूप छान दृश्य म्हणजे बघायला मिळत होतं. तरी मला एवढं शूट नाही करता आलं आमच्या
छोट्या बाबूमुळे, पण जेवढं जमेल तसं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. हे बघा काय काय विकायला आलं होतं ना, खूपच. मग आम्ही तिथे थोडं 5 मिनटं बसून थोडंसं विश्रांती घेतली आणि पाणीपुरी खाऊ घातली पोरांना. नंतर बाबूला म्हटलं तू जम्पिंग जपांगमध्ये बस, पण तो काही बसला नाही, रडायला लागला. त्याच्यामुळे लगेच त्याला उठवलं. मग स्वरालीनेच एकटीने चान्स मारला तिथे उड्या मारायचा. थोडा वेळ, एक 5 मिनटं ती खेळली असेल. असो ताईंनो, दादांनो आणि सर्व भाविक भक्तांनो, मी आज म्हणेल आपल्यालाही अशीच ऊर्जा मिळो, म्हातारपणामध्ये पण आपल्याला अशीच शक्ती देवो विठू माऊली, आणि असंच बळ येवो. एक ना एक दिवस आपणही वारीमध्ये सहभागी होऊन पंढरपूरपर्यंत पायी जाण्याचा निश्चय करा. खरंच तेवढी शक्ती आपल्याला येईल, आपोआपच विठोबा देईल, तर त्याच्यामध्ये काही शंकाच नाही. समोर विठोबाची मूर्ती तुम्हाला दिसेल थोडंसं पुढे गेलं तर. इथे बाबू ना गाडीत बसून थोडा अगोदर रडायला लागला आणि नंतर मग त्याच्या पप्पांकडे बघत बघत तो बसून गेला. तोपर्यंत जरा थोडंसं त्याला मग कम्फर्टेबल वाटलं दुसऱ्या मुलांनासुद्धा पाहून. अगोदर प्रत्येकाच्याच मनात भीती असते की नवीन काहीतरी करायला गेल्यावरती तसंच त्याचं झालं. मन एकदा बसल्यावरती आनंद झाला त्याला एकदम खूप. घरी आल्यावरती सांगत होता, हां मम्मा आपण कुठे गेलेलो, गाडीत बसायला. असं झालेलं त्याचं भरपूर काय काय. पालखीचा आनंद सोहळा पाहायला प्रत्येकाने जावं, मी तर म्हणते प्रत्येकाने जावं. आणि इथून पुढे घाट लागतो आमच्या इथून जाताना वारीच्या लोकांना पालखीला. तर त्याच्यासाठी भाविक सज्ज होत होते थोडासा विश्राम घेऊन. आणि इथे पहा तुम्हाला 4 बैलजोडी दिसतात ते, त्या चालले होते माऊलींच्या रथाला पुढे जॉईन करायला. कारण की घाट मोठा असल्यामुळे चढत नाही 2 किंवा 3 जोड्या असेल तर, म्हणून ह्या अटॅच करतात पुन्हा 2 जोड्या, असं मला माहिती आहे, सांगते तुम्हाला मी. आणि इथं मी पालखीची वाट बघत होतो 20व्यापाशी. पालखी कधी येईल. पालखी काय पटकन येतच नव्हती. ऊनही होतं, त्याच्यात मध्येच पाऊसही येत होता आणि चालूच होतं बघा. हे आम्ही कॅमेरावरती करून पाहत होतो, आली का जवळ, पण काही येत नव्हती लवकर. मग तिथेच थोडा वेळ थांबून घेतलं आणि बाकीच्यांना पुढे जाऊन दिलं. मी मागे आली. मग आम्ही परत थोडे फोटो काढून घेतले. स्वरालीला गंध लावला. गंध लावतानाचा तिचा आनंद बघा. आणि जे लावणारे व्यक्ती आहेत की नाही, ते पण मस्त. हे बघा तुम्ही, पालखीचा आनंद इथे घ्या. बघा अशी जाते बघा, पळत पालखी. एकदम असं हातसुद्धा लावायला होत नाही एकदा तर आपल्याला, म्हणजे धक्काबुक्की पण होते एवढ्या गर्दीमध्ये, काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे मी पुढेच गेली नाही. आणि पळवतात हे पहा मैत्रिणींनो, कसं पळत जावं लागतं पालखीसोबत. पोलिसांचा बंदोबस्त असला तरी ना, छोट्या मुलांना घेऊन एवढ्या गर्दीत जाणं अशक्य आहे. त्याच्यामुळे मी लांबूनच शूट केलं. कसा वाटला व्हिडिओ?